प्रेम व्यक्त कसं करायचं, कुठे करायचं, चार चौघात प्रेम व्यक्त करताना नक्की अश्लीलता काय, या सगळ्या प्रश्नांवर आतापर्यंत बरीच चर्चा झाली, पण त्याला उत्तर मात्र मिळालेलं नाही। आता पुन्हा किस ऑफ लव्हच्या निमित्तानं ही चर्चा तर होणारच। प्यार की ये कहानी सुनो, एक लड़का था एक लड़की थी, होती क्या है जवानी सुनो, एक लड़का था एक लड़की थी। किस ऑफ लव्हची गोष्ट सुरू झाली ती कोची मधल्या एका प्रसंगातून। तिथल्या एका कॅफेमध्ये बसलेल्या कपलनं एकमेकांना किस केलं आणि त्या विरोधात राजकीय संघटनांनी कॅफेची तोडफोड केली। मग राजकीय संघटनांच्या या सो कॉल्ड मॉरल पोलिसिंगला विरोध करत कोचीत हा किस डे आयोजित करण्यात आला। त्याच्या 50 आयोजकांना पोलिसांनी अटक केली। कोचीतील हे किस ऑफ लव्ह प्रकरण मुंबईपर्यंत पोहोचलं आणि मुंबईत IITच्या विद्यार्थ्यांनीही किस आंदोलन करत या अटकेचा निषेध केला। रस्त्यावरती मोलेस्टेशन घडत असतं किंवा ऍक्सिडेंट झालेला असतो, ज्या ठिकाणी खरोखर म्हणजे सरकारी लोक पण गरजेचे असतात किंवा तरुणींचा पण रिस्पॉन्स खूप आवश्यक असतो की लोकांनी थांबून खरंच तिथे फिजिकल ऍक्शन घ्यायला पाहिजे। त्या ठिकाणी लोक नाही थांबत। ओके, पण जेव्हा कोणी किस करते तेव्हा तुम्ही थांबतात, नोटीस करतात, तेव्हा तुम्हाला सडनली असं वाटतं की अरे माझ्या कल्चरवरती अटॅक होतो आणि माझी संस्कृती नाश पावते। जो विचार आए या जिस विचार का हमें फ्रीडम, राइट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन और उसके वो मैं बोल सकता हूँ। किस ऑफ लव्ह हे फक्त एक निमित्त किंवा एक घटना आहे, पण या निमित्तानं सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याचं नक्की काय करायचं हा पारंपरिक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी घाऊक प्रमाणात किस करायचा की नाही याबद्दल आक्षेप आणि वाद असू शकतात, पण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कपलनं किस केलाच तर त्यांना विरोध करण्याचा हक्क खरं तर इतरांना आहे का याचा विचार व्हायला हवा। अश्लीलतेचा टॅग चिकटवला की मॉरल पोलिसिंगचे अधिकार मिळत असतील तर अश्लीलता म्हणजे काय याचीच व्याख्या व्हायला हवी, पण दुर्दैवानं आजपर्यंत कायद्यालाही ती सापडलेली नाही। मॉरल पोलिसिंगला या तत्वावरती कुठेही म्हणजे स्थान नाहीये, ना कायद्यात ना किंवा इतर कसल्या ह्याच्यात। आजच्या तरुणाईचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन ओपन माइंडेड आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाची संस्कृती लक्षात घेता असे प्रकार चार चौघात सर्रास होऊ नयेत याचं भान त्यांनाही आहे, पण प्रेम करणाऱ्यांसाठी हक्काची जागा हवी या मागणीवर ते ठाम आहे। गार्डन हे पब्लिक प्लेस आहे, परंतु काही गार्डन असे जर या गोष्टी जर होत असतील, जर जास्त निर्बंध जर असतील तर अशा गार्डनची निर्मिती केली पाहिजे। अनेक ठिकाणी अशी गार्डन उपलब्ध करून दिले पाहिजे जे कपल्स लोकांना, कारण की इतर ठिकाणी जे गार्डन्स असतात ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, अनेक आजी आजोबांना फिरण्यासाठी असतात। परदेशांमध्ये किस ऑफ लव्ह हे प्रकार सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी चालतात। किस ऑफ लव्ह हे जर अश्लीलतेच्या चौकटीत येत असेल तर 90% बॉलिवूड सिनेमांमध्ये किसिंगला सेन्सॉर बोर्ड परवानगी कसं देतं? जेव्हा सिनेमात किसिंग सीन दाखवला जातो तेव्हा संस्कृती रक्षक म्हणवणारे तो सीन बघताना डोळे मिटून घेतात का? सुरुवातीला व्हॅलेंटाईन डेला असाच विरोध झाला, पण आज सगळ्यांनीच व्हॅलेंटाईन डे स्वीकारला। मग या किस ऑफ लव्हचं पुढच्या काही वर्षांनी असंच होईल का? मुंबईसारख्या शहरांचा विचार केला तर खोली दीड खोलीच्या खोरड्यात राहणाऱ्या अगदी लग्न झालेल्या कपल्सनाही प्रायव्हसी मिळत नाही, मग ते हक्काचं ठिकाण कुठून शोधणार याचा विचार व्हायलाच हवा। या सगळ्याचं लॉजिक मांडलं की शेवटी मात्र पाडगावकरांच्या ओळीच निष्कर्ष काढण्यासाठी मदतीला येतात। तिनं प्रेम केलं किंवा त्यानं प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। किस ऑफ लव्ह आणि लव्ह इन पब्लिक याविषयी तरुणांची काय मतं आहेत हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। कोचीमध्ये झालेल्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। विशेषतः किस ऑफ लव्ह ही जी संकल्पना आहे त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। तरुणांची यावर काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत। काय वाटतं तरुणांना? गार्डन हे पब्लिक प्लेस आहे, परंतु काही गार्डन असे जर या गोष्टी जर होत असतील, जर जास्त निर्बंध जर असतील तर अशा गार्डनची निर्मिती केली पाहिजे। अनेक ठिकाणी अशी गार्डन उपलब्ध करून दिले पाहिजे जे कपल्स लोकांना, कारण की इतर ठिकाणी जे गार्डन्स असतात ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, अनेक आजी आजोबांना फिरण्यासाठी असतात। आपल्या इकडे आता आपण पाहतोय की आता कुठेही कपल असतील तिकडे ते जातात, पोलीस वगैरे त्यांना काही करताना थोडेसे करताना बघितलं तर 1200 रुपये आता डायरेक्ट फाईन पडतो। मग कपलने अशा ठिकाणी करावं तरी काय? त्यांना काय माध्यमच नाही, कुठे जागाच नाहीये त्यांना कुठे काय करायला, त्यांच्या
त्यांना पण एक फिजिकॅलिटी म्हणजे एक फिलिंग्स असतात. हा म्हणाला त्याप्रमाणे तुम्ही अशी एक काहीतरी सोय करून द्या ना, म्हणजे जिथे मोठी माणसं म्हणा आणि लहान मुलं किंवा आजी आजोबा अशा म्हणजे कपल्ससाठी एक जागा हवी. असं असलं तर ते जास्त त्यांच्यासाठी चांगले आणि बाकीच्या लोकांसाठी पण चांगले. निश्चित तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे, कारण की मध्यमवर्गीय जे तरुण आहेत ते पब किंवा या मोठ्या 5 स्टारमध्ये पार्ट्यांमध्ये जाऊन एक्सप्रेस होऊ शकत नाहीये, तर त्या उच्च जो क्लास असतो तो जाऊ शकतो. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी सरकारने काहीतरी सुविधा आणली पाहिजे. या सगळ्या तरुणांची मतं ऐकल्यावर असंच वाटतं की किस ऑफ लव्हला जरी आत्ता आपला समाज ॲक्सेप्ट करायला तयार नसला तरी आम्हाला प्रेम करण्यासाठी आमची हक्काची जागा हवी आहे, एवढं सरकारकडून किंवा सामाजिक संस्थांनी किंवा आत्ताच्या तरुणांनी पुढाकार घेऊन एवढे बदल सध्या करायला हवेत, अशीच मागणी या तरुणांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक बोलूया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याशी. दीपाली, तू या तरुणांशी बोललेली आहेस, त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. काय वाटतंय नेमकं या तरुणांना केस ऑफ लव्ह या सगळ्या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतं, काय आहेत त्यांची मतं? हेमाली, काल आणि आजच्या दिवसात अनेक तरुणांशी याविषयी चर्चा झाली. काल जसं IITiansनी आंदोलन केलं, आज जसे अनेक कॉलेजेसमध्ये आपण तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तरुणांना खरं तर समाजाचं भान आहे की आत्ताचा आपला जो समाज आहे तो पब्लिकमध्ये किस करणं हे ॲक्सेप्ट करणार नाही, याचं त्यांना भान आहे. पण त्यांची ही देखील मागणी आहे की मग आमच्या ज्या फिलिंग्स आहेत, आमचं जे लव्ह आहे किंवा लव्ह एक्सप्रेशन आहे, सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा तुम्ही आम्हाला द्या. आणि त्याच्यासाठी आता तरुण जे आहेत ते ओपन माइंड आहेत, ते ब्रॉड थिंकिंग तरुणांचं आहे. अर्थात सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टीच्या ज्या चर्चा आहेत त्या आता ओपनली सगळ्या ठिकाणी होतात. मुलगा मुलगी असा भेद राहिलेला नाहीये. पूर्वी या गोष्टी खूप होत्या पण आता या राहिलेल्या नाहीये. मुलं मुली एकत्र मिळून सुद्धा यावर चर्चा करतात. त्याच्यामुळे आधीसारखा हा विषय खूप नॅरो माइंडेड किंवा एका खोलीत बसून चर्चा करण्यासारखा राहिलेला नाहीये. तर मुलं ओपनली याविषयी बोलायला लागली आहेत. त्यामुळे आता मुलींची हीच मागणी आहे किंवा त्यांना कुठेतरी असं वाटतंय की एक मानवी भावना म्हणून याचा कुठेतरी विचार व्हायला हवा आणि त्याला एक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. नक्कीच दीपाली, अशा संपर्कात राहा. आपल्याबरोबर आहेत अभिनेत्री जुई गडकरी आहेत आपल्याबरोबर. जुई, किस ऑफ लव्ह या प्रकरणावरून कोचीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनं झाली, काय वाटतं या विषयी? माझं म्हणणं एवढंच आहे की मुळात कसं आहे की आपल्या इथे मुंबईत आपण राहतोय किंवा इंडियामध्ये राहतोय, जिथे एका घरामध्ये बरीच माणसं राहत असतात आणि त्यामुळे प्रायव्हसी अशी कोणालाच नसते. राईट फ्रॉम तरुण ते म्हाताऱ्यांपर्यंत कोणालाच प्रायव्हसी नसते. आणि मग अशा गोष्टी जेव्हा बाहेर येतात, कारण ह्या गोष्टी सप्रेस केल्या जात असतात कुठेतरी, म्हणून त्या अशा ठिकाणी बाहेर पडतात. पण मला एवढंच वाटतं की त्यातल्या त्यात जिथे लहान मुलं असतात, जिथे फॅमिलीज असतात, तिथे तरी अशा गोष्टी घडू नयेत. कारण मग ते संस्कार तसेच होत जातात की आमच्या इथे बाहेर अशाच गोष्टी बघायला मिळत आहेत. तसं नको व्हायला लहान मुलांना. पण म्हणजे नक्कीच विचार दोन्ही बाजूनी व्हायलाच हवा. कारण माणसांना ही एक मानवी भावना जी आहे ती त्याचाही विचार करायला हवा आणि आपल्या ज्या बाहेर फॅमिलीज लहान मुलं फिरत असतात त्यांचंही भान ठेवायला हवं असं मला वाटतं. पण तरुणांशी जेव्हा आम्ही बोललो त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची एक मागणी पुढे आली की एक हक्काचं ठिकाण आम्हाला द्या. याविषयी तुला काय वाटतं? हो, मला ही एक खरंच खूप चांगली कल्पना आहे. कारण आपण किड्स प्ले एरिया बनवतो, आपण हल्ली पेट गार्डन बनवतो, आपण सिनियर सिटीजन साठी गार्डन बनवतो, तर जॉगर्स पार्क बनवतो, मग कपल्स पार्क का नाही? ही एक खूप चांगली कल्पना आहे की तिथे तुम्ही जाऊ शकता, हक्काने बसू शकता. आणि कसं होतं की खरंच प्रेम करणारी काही माणसं असतात ज्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायची इच्छा असते, तीही माणसं अशामुळे बसू शकत नाही कुठे. तर मग का नाही? हे खूप चांगली कल्पना आहे. सो असं काहीतरी एक कपल्स पार्क वगैरे बनायला हवं. खूप खूप धन्यवाद जुई, झी 24 तासशी या विषयावर बोलल्याबद्दल. दीपाली, तुम्हाला देखील धन्यवाद या सगळ्या बातमीपर्यंत आम्हाला नेल्याबद्दल आणि त्यातली सगळी तरुणांची मतं आमच्यापर्यंत आणल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.